नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आता लोणच्यासाठी आंबा आणल्यात. ही 2.5 किलो आंबा आहेत. तर आता ही चांगलं धुवून स्वच्छ पुसून घेतले. तर आता ही फोडून घेणार आहे नाही मी. आता हे आंबा मी सगळं फोडून घेतलेलं. तर ह्यातल्या कोया काढायच्या, अशा कोया नाही ठेवायच्या. त्या सगळ्या आंब्यातल्या कोया काढून घ्यायच्या आणि बारीक बारीकच लई तुकडं करायचं, लई मोठं करायचं नाही. आता मी हे तुकडं सगळं कोया काढून घेऊन आता या चाळीला ती वतून घ्यायची. आता या कोया काढायच्या, सगळ्या आपल्याला कोया ठेवायच्या. तर आता या कोया सगळ्या काढलेल्या त्यातल्या. आणि आता यात मी मीठ टाकणार नाही एवढं. आणि सुती कपड्यात मीठ टाकून काही बांधून ठेवायचं असं. आता ही बांधलं या. आता ही गमेर घ्यायचं, घ्यायचं एक वाटका ठेवायचा किंवा टोप ठेवायचा. ही रात्रभर असं ठेवायचं. हे तुम्ही सगळं मिठानं त्याचं आंबट पाणी आहे ती सगळं निघून जाते. आणि उद्या 10-11 वाजता कोण पंख्याच्या हवाखाली सुकवतंय, कोण उन्हात सुकवतंय. तर मी पंख्याच्या हवाखाली सुकवणार आहे. The next day. तर आता रात्री आपण ही लोणच्याच्या फोडी मीठ लावून चांगलं बांधून ठेवलेलं होतं. तर ही एवढं पाणी आपल्याला खाली, आंबट पाणी मिठाचं. तर आता आपण ही सोडून त्याला आता पंख्याच्या हवाखाली मी सुकायला ठेवणार आहे. ना त्याचं पाणी पाक गळलं. तर याला सुकवून घ्यायचं 2 दिवस चांगलं, पसरून घालायचं सगळं चांगल्या कपड्यावर. तर आता ही त्या फडक्यावर टाकते मी. सगळ्या फोडींची तोंड अशी वर करायची. 5 hours later. तर आता हे लोणचं आपण एकदम वाळवून सुकवून ठेवलंय. एकदम चांगलं सुकलंय आता हे. तर त्यासाठी मी आता हे मसाला घेतलाय. एक 10 ग्राम धने घेतले. तर हिंग आहे 2 तुकडं. आणि हे सगळं चक्री फुलचं 2 तुकडं आहेत. मोठी इलायची, गरम मसाला, दालचिनी, एक 4-5 लवंगा, 4-5 मिरं, थोडं शाळजिरं आहे. धने एक बडीशेप एक 10 ग्राम आहे. मोहरी एक 10 ग्राम आहे. मेथी 10 ग्राम आहे. आणि ही काश्मीर मिरची आहे, हे 5-7 आहे. आणि ही बिडगी मिरची 1-2-3 आहे. तर ही शेंग तेल आहे, आपल्याला लोणच्याला शेंग तेलच घालायचं आहे. तर ही मोठं मीठ आहे, बारीक मीठ म्हणजे घालते पण मी मोठंच घालते, मीठ चांगलं लागते. आणि ही हळद एक 50 ग्राम आहे. आणि ही लसूण एवढा एक 4-5 गड्डे सोलून घेतले. तर आता मी ही सगळा सुका मसाला ना, हिंग आपल्याला तेवढा तेलात भाजून घ्यायचा नाही. ही सगळा मसाला सुका मी आता भाजून घेणार आहे, हलकासा भाजायचा, लय आपल्याला करपूस भाजायचा नाही. तर आता इकडे ठेवले मी आता सापायला. तर मी आता या मिरच्या आधी गरम करून घेणार नाही.
लोणच्याला कोणी बेडगी मसाला वापरतंय, कोण बंधू मसाला वापरतंय. पण मी आता जरा वेगळ्या पद्धतीचं करायला लागल्या. तर मी ही सगळा मसाला घेतलाय आता. ही एकदा करून बघा, खाऊन तुम्ही. आपला दुकानातला मसाला कसा आणि घरगुती मसाला केलेला की कसा लागतो या. हे मिरच्या टाकल्या अशा हलक्याशी भाजून घेतलेल्या. तर मी आता पहिला हे भाजून घ्यायला लागलाय. आपल्याला तेलात हे भाजून घ्यायचं आहे. हे आमच्या गावच्या पद्धतीचं लोणचं मी घालत्या. की बघा तुम्हाला कसं कमी एकदा असलं खाऊन. तर ही गरम मसाला आता मी जरा तेलात टाकून देते आणि बाकीचा सगळा सुका मसाला भाजते. आपल्याला हलकाच भाजून घ्यायचा आहे, लई करपूस सगळं भाजायचं. तेल ओतून घेतलंय. आता ही सगळा मसाला आपल्याला एक जागीच करून असा हलकाच भाजून घेते, सुकाच. आता ही मसाला भाजला या, लय कवपूस आपल्याला भाजायचा नाही. असा ही थंड करायला ठेवते जरा. आता ही मिक्सर मध्ये आधी ही गरम मसाला बारीक करून घेते. तर आता ही मसाला आपला थोडा बारीक झालेला आहे. आता ही मिरची टाकून घेते आणि थोडं मिरची बारीक होण्यासाठी मीठ टाकते. आपल्याला एकदम बारीक मसाला करून घ्यायचा आहे आणि मसाला सगळा बारीक झाल्यानंतर लसूण टाकायचं. तर आता हे आपला मसाला असा बारीक झालाय चांगला. तर मी त्यात थोडा मसाला काढून घेणार आहे. आता आपल्याला लसूण बारीक करायचं आहे निम्या मसाल्यात. बाकीचा निम्मा ह्यात ओतून ठेवते. लसूण बारीक करून घेते. त्यातच टाकला असता पण ती मारणार नाही त्यात, म्हणून त्यातनं निम्मा काढून ठेवला नाही मसाला. आता ही लसूण पण चांगला बारीक झालाय आपला. तर आता तेल वतायला टाकते कढईत.
त्यात चांगलं उकळी त्याला कडवायचं. उकळून का गॅस बंद करायचा आणि पुन्हा गार झालं का एकदम थंड झालं का पुन्हा मग लोणच्यात वतायचं. तर आपण मसाला काढून दिलाय सगळा. आणि त्यात मीठ टाकून बारीक करून घ्यायला. आपण मोठं मोठं मीठ होतंय ना तर ते विघरायला टाइम लागतो. आता ही मसाला सगळा मी काढून घेतला. हळद घेतलेली 50 ग्रॅम आणलेले तो 25 ग्रॅमच घेतलेल्या. ही सगळं काढून घेतली आधी. मी तर अर्धा किलो आणलं होतं त्यातलं मी पाव किलोच घातलं या. पाव किलो चोलीस आहे. जास्त खारट झालं तर ते खाऊ वाटलं नाही. आता हे बघते मी. तेल मी आता थंड करून घेतलं या. आणि हाताने आपल्याला सगळं काढून घ्यायचंय. तर लोणचं एवढं वास गोड यायला ह्याचा तुम्ही एकदा असं करून बघा. कसं वाटतंय तुम्हाला, कसलं लागतंय, मग पुढच्या वर्षी असंच करा. मग आता ह्यात मी सगळा मसाला घालून काढून घेतले, तेल ओतले. तर आपण हे एवढ्याच तेलावर जमत नाही. आणि 4 दिवसांनी आणि पाव किलो तेल गरम करून थंड करून त्यात वतून ठेवायचं असतं. मग त्याच्या हिरव्यागार पुढच्या वर्षापासून आहे असं लोणचं आता घातलेल्यासारखं राहतं. एकदा बघा तुम्ही खाऊन. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आपलं मावशीने घातलेलं लोणचं आपल्या गावच्या पद्धतीचं आमच्या.